या चुनखडकाच्या डोंगराबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? नमस्कार, मी प्रणाली आणि आता मी निघालो आहोत याना केव्स बघायला। 3 दिवसाच्या गोकर्ण ट्रिप मधील आज आहे पहिला दिवस आणि आता आम्ही निघालो आहोत आमचा पहिला स्पॉट बघायला। या ठिकाणी पोहोचायला 2 मार्ग आहेत, एक आहे तो घाट मार्ग आणि दुसरा आहे नॉर्मल पण कमी रुंदीच्या रस्त्याचा, आणि आम्ही चूज केला दुसरा पर्याय। प्रवास थोडा खडतर होता बट फायनली पोहोचलो आम्ही। गाडी पार्क केली, तिकीट घेतलं आणि ट्रेकिंगला सुरुवात केली। ट्रेक इझी आहे पण मध्ये मध्ये पाऊस सुद्धा हजेरी लावत होता, त्यामुळे पोहोचायला थोडा लेट झाला। पाऊण तास ट्रेक केल्यानंतर हा नजारा दिसला। पहिल्यांदा लागतं पार्वती शिखर, थोडं पुढे गेल्यानंतर हे मेन भैरवेश्वर शिखर लागतं। पौराणिक कथेनुसार भस्मासूर नावाच्या राक्षसाचा त्रास वाढायला लागला आणि त्यामुळे भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून नृत्य प्रदर्शन करता करता भस्मासुराला त्याच्याच डोक्यावरती हात ठेवायला प्रवृत्त केलं आणि स्वतःचाच नाश करवला। आणि यात निर्माण झालेल्या आगीमुळे परिसरातील चुनखडीचे स्वरूप काळे झाले। त्यामुळे जर तुम्ही गोकर्णचा प्लॅन करत असाल तर निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहायला अजिबात विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। स्टे ट्यून, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो माय Instagram ID. बाय बाय।